आपल्याबरोबर आहेत माजलगाव मतदारसंघाचे नेते श्रीमान बाबरी शेठजी मुंडे साहेब. साहेब, सन्माननीय राजेभाऊजी अण्णा मुंडे यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यामध्ये अण्णांनी असे सांगितले की 2029चे पुढील आमदार देखील सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेबच असतील. यावर जयसिंग भैया सोळंके यांनी स्टेटमेंट दिले असता ते म्हणतात की राजेभाऊ अण्णा मुंडे यांना जर भविष्यवाणी कळत असेल तर मी देखील पंचांग घेऊन शिनी माझे पुढील भविष्य त्यांनाच विचारणार आहे. त्यावर काय सांगताय आपण? साहजिक त्यांना जर भविष्यात आमदार व्हायचं असेल तर मग प्रकाशदादांच्या विरोधात ते आमदार होतील हे शक्य नाही ना. कारण की आता एकाच घरात दोन आमदार कसे होऊ शकतात. आणि भविष्यवाणी अण्णा काय भविष्यकार आहेत अशातला काही भाग नाही, परंतु अण्णांचा तितका अनुभव आहे की ते भविष्यात कसे राजकीय गणित लागू शकतात याचा अंदाज व्यक्त करू शकतात. आणि अनुभवी व्यक्ती जसं म्हणतात ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं उद्देशून काही बोलले असतील काही. बरं साहेब, हे शाब्दिक युद्ध तर नाही ना सोळंके आणि मुंडे घराण्यातील? नाही, शाब्दिक युद्धाचा काही संबंध नाही. आता ज्याला आता शेवटी कोण काय बोलतंय आणि कोणाला विनाकारण मिरच्या लागत असतील तर हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अण्णांचा प्रामाणिक प्रकाशदादा आमदार होतील हे जयसिंग सोळंकेंना वेगळं वाटायचं काही कारण नाही. कारण की उलट त्यांनी आनंदी राहायला पाहिजे की प्रकाशदादाच पण आमदार होतील हे जर अण्णा म्हणत असतील तर उलट आपल्या घरातलाच व्यक्तीनं आपला एक करता माणूस ज्यांची ओळख आपल्यामुळे त्या माणूस परत आमदार होईल असं जर कोणी ज्येष्ठ व्यक्ती म्हणत असेल तर उलट त्याच्यात त्यांनी आनंद मानला पाहिजे. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. काही महिन्याखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, परंतु मध्यंतरी या राज्याच्या मंत्री पंकजाताईजी मुंडे यांची आपण भेट घेतली असता या बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये एकच चर्चा होती की बीड जिल्ह्यातील भीष्माचारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते राजेभाऊ अण्णा मुंडे हे परत घरवापशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर काय म्हणता? नाही, असं प्रवेशाचं आणि याचा असं काही मुद्दा उपस्थित होण्याचं कारण नाही. माझ्या लहान्या भावाचा विवाह होता, त्या विवाहाचं निमंत्रण देण्यासाठी मी त्या ठिकाणी पंकजाताई यांची भेट घेतली होती. आणि आमचं कौटुंबिक नातं हे कालही आजही आणि उद्याही तुम्हाला सांगितलं तसं कायम कौटुंबिक नातं वेगळं आणि राजकीय आपलं करिअर वेगळं हे बाजूला आपण दोन्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करू नये. आणि राजकारणात ही दिशा वेगळी असते. कौटुंब हे बदलता येत नसतं. कुटुंबाचं नातं हे नेहमी कुठल्याही राजकीय पक्षात कुठेही असलो तरी ते नातं जपणं काम आपलं कर्तव्य असतं. आणि राजकारणात दिशा दशा ही नेहमी बदलतच असते, त्याच्यात काय. बरं साहेब, काही दिवशी SIRचा भाजपचा मेळावा झाला, त्यामध्ये माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांना आपल्या घरवापसी भाजपमध्ये विषय पत्रकार मनुष्याने प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडले आणि नंतर बोलेन म्हणल्या. यावर काय, म्हणजे असं काय वाटतं आपल्याला? आता मी त्यांचं तसं मी सांगू शकतो की त्यांनी कशाबद्दल काय बोलले हे नाही सांगू शकत. कारण की त्यांचंही बरोबर आहे की आमचं प्रवेशाचं काही हेच नाही तर त्याच्यावर त्या तरी काय उत्तर देतील. जर काही असतं तर त्यांनी उत्तर दिलं असतं. बरं साहेब, काही महिन्याखाली वडवणी नगरपंचायतची निवडणूक होणार आहे आणि त्यामध्ये ही निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक नेता हाबूक ठोकून उभा आहे आणि यामध्ये जनतेचा आपल्यालाच कौल दिसून येतोय. तर भविष्यात नगरपंचायत वडवणीच्या माध्यमातून शिनी आपली तयारी आहे का? 100% वडवणीच्या राजकारणामध्ये लोकशाही अबाधित राहिली पाहिजे. प्रत्येकाला ही निवडणूक लढवण्याचा अधिकार ह्या लोकशाहीमध्ये आहे. आणि खरोखरच जितके लोक जास्त लोक लढवतील तितकी लोकशाही जास्त बळकट आहे असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि ते खरोखरच त्याचं उदाहरण मानलं जातं. परंतु गेली मागचे 5 वर्ष 2015 ते 20 दरम्यान राजेभाऊ अण्णा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जी नगरपंचायतने केलेली कामे असतील, वडवणी शहराचा केलेला कायापालट असेल, ही सगळी लोकांच्या समोर दिसणारी प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलेली विविध, असं मग ते तुम्ही बघितलं पाणी पुरवठा असेल किंवा स्मशानभूमीचे असतील, विविध पूल असतील, रोड असतील, अंडरग्राऊंड असतील, खूप सारी कामं अशी आहेत, शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील की ही न भूतो न भविष्यात की कधी कोणाला कल्पनाही न केलेली कामं या ठिकाणी त्यांच्या कल्पनेने आणि त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्या जिद्दीने आणि त्यांच्या कष्टाने या ठिकाणी वडवणी शहराच्या विकासासाठी त्यांनी या ठिकाणी योगदान दिलंय. आणि तेच योगदान
जर आपण त्यांना परत अध्यक्ष केलं तर आणखी वडवणीचा विकास जास्त प्रमाणात आणि प्रगतीने पुढे होईल ही लोकांना आशा आहे. त्याच्यामुळे लोकांची तीच मागणी आहे की राजेभाऊ अण्णा या ठिकाणी उभा राहिलेच पाहिजेत आणि राजेभाऊ अण्णा हे या ठिकाणी वडवणी नगरपंचायतचे अध्यक्ष असले पाहिजेत. कारण की वडवणी शहराचा विकास 5 वर्ष सत्ता देऊनही बघितला आणि 5 वर्ष अण्णाची सत्ता नसतानाही बघितला. त्याच्यामुळे त्याचं आता मोजमाफी जनता उद्याच्या निवडणुकीमध्ये करेल. चला तर मग आपल्याबरोबर होते माजलगाव मतदारसंघाचे नेते सन्माननीय बाबरी शेठजी मुंडे साहेब यांनी राजकीय विषयावर भाष्य करून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवाकरेज, बीड.